मित्रांनो, आपण विज्ञान भाग 2च्या पेपरसाठी तयारी करतोय. उद्या सकाळी आपला विज्ञान भाग 2चा पेपर आहे. आपल्या या चॅनलवरती 3 गुणांचे प्रश्न, कारणे द्या आणि बहुपर्यायी प्रश्न असे मी व्हिडिओ टाकलेले आहे. आणि महत्त्वाचे प्रश्न असा पण एक पूर्ण व्हिडिओ टाकलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे या व्हिडिओच्या. तो व्हिडिओ बघून घ्या, तुम्हाला सगळे महत्त्वाचे प्रश्न कळतील. आणि एक गोष्ट, जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाका. आपला 1000 सबस्क्रायबर्सचा टार्गेट आहे, तो आपल्याला पूर्ण करायचा येत्या 2 दिवसामध्येच. आता आपण आज 5 गुणांचे तुम्हाला महत्त्वाचे प्रश्न दाखवणार आहे आणि त्यांचा तुम्ही अभ्यास करायचा आहे. 5 गुणांचे प्रश्न डायरेक्ट नाही तर ते एका प्रश्नामध्ये 2-3 प्रश्न असे प्रश्न येतात. त्यामध्ये आपण बघूया. बघा, पहिला प्रश्न आपल्याला दिसतोय की दाम्पत्याला मुलगा होणार की मुलगी हे दाम्पत्यातील पुरुषावर अवलंबून असते, हे विधान स्पष्ट करणारी योग्य आकृती काढा. तर ही आकृती आली होती 5 गुणांसाठी. ठीक आहे, अ मध्ये. आणि मग त्यामध्ये ब प्रश्न होता. बघा, अ आणि मग ब प्रश्न इथेच काय म्हटलंय की स्त्री भ्रूण हत्येविरोधी मोहिमेसाठी कोणती 2 घोषवाक्य तुम्हाला तयार करायची. आणि यात क प्रश्न आहे, पुढील आकृतीमध्ये दाखवलेल्या म्युकरची बीजाणू निर्मिती होताना कवकजाल कसे तयार होते. आणि मग ड प्रश्न, वरील आकृतीमध्ये प्रजननाचा कोणता प्रकार दिसून येतो. याचा अर्थ याच्यामध्ये एकूण 4 प्रश्न आपल्याला विचारले. मग पहिल्या प्रश्नाला 2 मार्क असतील, दुसऱ्याला 1, तिसऱ्याला 1 आणि चौथ्याला 1 असे तुम्हाला 3 मार्क या प्रश्नामध्ये असतील. प्रश्न मला पुन्हा सांगतो मी. दाम्पत्याला मुलगा होणार की मुलगी हे दाम्पत्यातील पुरुषावर अवलंबून असते, स्पष्ट करण्याची आकृती काढा. स्त्री भ्रूण हत्येविरोधी तुम्हाला 2 घोषवाक्य. नंतर आकृतीमध्ये बीजाणू निर्मिती होताना कवकजाल कसं तयार होतं लिहायचंय. आणि कोणत्या प्रजननाचा प्रकार आहे आपल्याला लिहायचंय. पुढचा प्रश्न बघूया. बघा, हा महत्वाचा प्रश्न आहे, सप्टेंबर 2021 मध्ये विचारलाय. 5 गुणांचा. फुलाची सुबक नामनिर्देशित आकृती काढून फुलांच्या अंतरंगातील कोणत्याही 3 अवयवांची नावे लिहा. आकृती काढायला 2 मार्क असतील, ही आकृती काढायची. आणि 3 अवयवांची कार्य घ्यायला आपल्याला 1-1 मार्क असतील, म्हणजे 5 मार्क असतील. हा पण महत्वाचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. इथे बघा, प्रश्न क्रमांक 3 मध्ये आता इथे पण अबक म्हणजे 3 प्रश्न आहेत. अप्रश्न काय, फुलाच्या अंतरंगाची आकृती काढून त्यातील आवश्यक मंडले व अतिरिक्त मंडले दाखवा. ही मगाशी आकृती दाखवली तीच. ओके, मग परागणाची व्याख्या लिहा आणि परागण करणाऱ्या 2 घटकांची उदाहरणे लिहा. आकृतीला 2 मार्क आणि 2 घटकांना 1-1 मार्क, 2 मार्क आणि व्याख्याला 1 मार्क. ठीक आहे, असे 5 मार्क होतात. पुढे बघा, पुरुष प्रजनन संस्थेवरील आधारित प्रश्नांची उत्तरता. इथे प्रश्न आहेत बघा, 1, 2, 3, 4, 5 अशी 5 प्रश्न आहेत. पुरुषांमध्ये कोणत्या अवयवात शुक्राणूची निर्मिती होते. नंतर एका शुक्राणूची लांबी किती असते. शुक्रवाहिनीचे कार्य लिहा. शुक्रपेशी कोणत्या पेशी विभाजन पद्धतीवर तयार होतात. पुरुष प्रजनन संस्थेतील जोडी नसणाऱ्या कोणत्याही 2 अवयवांची नावे लिहा. ठीक आहे, असे 5 प्रश्न आहेत. 1 मार्च 2024 ला प्रश्न विचारलेला आहे, महत्वाचा. पुढे जाऊया. सप्टेंबर 2021 ला दुसरा प्रश्न, भारतातील धोक्यात आलेली 3 वारसा स्थळे कोणती, ते कारणासह स्पष्ट करा, त्यांचे संरक्षणाचे उपाय सुचवा. ठीक आहे, हा प्रश्न तुम्हाला करायचा आहे. आणि मार्च 2024 ला आलेला पुढचा प्रश्न बघा, पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधतेवरील आधारित पुढील प्रश्न. मग 3 प्रश्न आहेत. तक्ता पूर्ण करा. तुम्हाला हा तक्ता पूर्ण करायचा आहे, बघून घ्या व्यवस्थित. धोक्यात आलेल्या प्रजातींचे वर्गीकरण, संकटग्रस्त, दुर्मिळ, संवेदनशील आणि अनिश्चित. नंतर ब प्रश्न काय म्हणतो, जैवविविधतेचे संवर्धन कसे करता येईल, 4 मुद्दे लिहा. आणि क प्रश्न काय बोलतो, पुन्हा तक्ता तयार करा, पूर्ण करा. ठीक आहे, बघा पुढच्या प्रश्नावरती. इथे बघा, नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्राचा आराखडा दर्शवणारी आकृती काढून पुढील प्रश्नांची उत्तर लिहा. प्रश्न आहेत 3, आकृती ही तुम्हाला काढायची आहे. आणि ह्या 3 प्रश्नांची उत्तरे म्हणजे, महाराष्ट्रात नैसर्गिक वायू आधारित विद्युत निर्मिती केंद्र कोठे आहे. उत्तर लिहायचं आहे, नैसर्गिक वायू विद्युत निर्मिती केंद्रात प्रदूषण कशामुळे कमी होते. आणि पर्यावरण स्नेही विद्युत निर्मिती प्रक्रियेचे कोणते उदाहरण. हे 3 प्रश्न तुम्हाला लिहायचे 5 मार्कासाठी. प्रश्न आला जुलै 2019 मध्ये. पुढचा प्रश्न बघूया आपण. बघा, हा प्रश्न मार्च 20 मध्ये विचारलाय. जैवतंत्रज्ञान म्हणजे काय, 1 गुण. जैवतंत्रज्ञानाचा 1 फायदा लिहा. जैवतंत्रज्ञानाचा 1 व्यावहारिक उपयोग लिहा. जैविक खतात आढळणारे 2 जीवाणू लिहा. आणि जनुकीय दृष्ट्या उन्नत पिकांची 2 नावे लिहा. ठीक आहे, हा प्रश्न पण 5 गुणांसाठी आलेला होता. आणखी आपल्याला 5 गुणांचे प्रश्न शोधायचे आहेत. आणि लक्षात ठेवा, हे सगळे प्रश्न तुम्हाला 21 अपेक्षित मध्ये मिळून जातील. तुम्ही त्यातनं अभ्यास केला तरी पण तुम्हाला इनफ आहे. सगळे प्रश्न तुम्हाला त्यामध्ये प्रश्नांची उत्तरं मिळून जातील.
पुढे जाऊया. बघा, नोव्हेंबर 2020 मध्ये विचारलेला प्रश्न, आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय आणि पुढील कृतीचे आपत्तीपूर्व व्यवस्थापन व आपत्ती पश्चात करणारे व्यवस्थापन यामध्ये वर्गीकरण करा. आता ह्या 4 कृती आहेत. मग आपत्तीच्या आधी तुम्हाला त्यातल्या कुठल्या करायच्या आणि आपत्तीनंतर कुठल्या करायच्या तुम्हाला काढायचे. पुढच्या प्रश्नावर जाऊया. मग हा प्रश्न आहे, दिलेल्या प्राण्यांचा वर्ग ओळखून प्रत्येकाचे एक लक्षण लिहा. कांगारू, पेंग्विन, मगर, बेडूक आणि समुद्र घोडा. आपण 5 मार्काला आलाय जुलै 19 मध्ये. बघा, मार्च 23 मध्ये 5 गुणांना हा प्रश्न आला होता आणि सेम हाच रिपीट झाला होता मार्च 2025 मध्ये, पण 4 प्रश्न होते. ठीक आहे, तर तुम्हाला शब्दकोडे 4 प्रश्न आणि त्यांची उत्तर लिहिली की आपल्याला 5 पैकी 5 मार्क मिळतील. ठीक आहे. मार्च 23 मध्ये 6 प्रश्न विचारले होते आणि मार्च 25 मध्ये 4 प्रश्न विचारलेले होते. बघा, नोव्हेंबर 2020 मध्ये आकृतीवरून पुढील प्रश्नांची उत्तर लिहा. प्रश्न, ही आकृती कोणती प्रक्रिया दर्शवते? या प्रक्रियेचे महत्व स्पष्ट करा आणि जैव तंत्रज्ञानाचे कोणतेही 2 फायदे लिहा. तर हा प्रश्न आला होता परीक्षेला 5 गुणांसाठी. बघा, पुन्हा एकदा आकृती बघून घ्या आणि हा प्रश्न तुम्हाला करता यायला पाहिजे. ठीक आहे, पुढे जाऊया. हा प्रश्न आला होता मार्च 2023 मध्ये आणि आर्तव चक्र, ऋतुचक्र या आकृतीचे निरीक्षण करून पुढील प्रश्न उत्तर लिहा. बघा, ही आकृती आणि आकृतीसाठी प्रश्न आलेले आहेत. आर्तव चक्रात रजोस्रावाचा काळ कधी असतो? अंडमोचन साधारण आर्तव चक्राच्या कोणत्या दिवशी होते? आर्तव चक्रात स्त्रीचे कोणते अवयव बदल राहतात? आणि आणखीन 2 प्रश्न आहेत. आर्तव चक्रात गर्भाशयाच्या अंतःस्तराच्या पुनर्निर्मितीचा काळ कोणता आणि आर्तव चक्रात गर्भाशयाच्या अंतःस्तरातील ग्रंथी स्रावाचा काळ कोणता? हा 5 मार्काला प्रश्न आला होता मार्च 23 मध्ये. आणि जुलै 23 मध्ये हा प्रश्न आला होता. बघा, स्त्री प्रजनन संस्थेवर आधारित पुढील प्रश्न उत्तर लिहा. स्त्री भ्रूणाच्या जन्मावेळी त्यांच्या अंडाशयात किती अपक्व अंडपेशी असतात? अंडमोचन म्हणजे काय? रजोनिवृत्ती म्हणजे काय? स्त्री प्रजनन संस्थेची आकृती काढायची आणि आकृतीमध्ये पुढील भागांना नाव द्या. 2 नाव तुम्हाला द्यायची आहे. अशा प्रकारे तुम्हाला मार्क मिळणार आहेत. बघा, हा प्रश्न आला होता 5 मार्काला. मानवी स्त्री प्रजनन संस्थेची सुबक व नामनिर्देशित आकृती काढून अवयवांची कार्य लिहा. 3 कार्य लिहायची. आकृतीला 2 मार्क आणि प्रत्येकी 1 मार्क कार्याला. जुलै 2022 ला प्रश्न आला होता. आणि बघा, हे प्रश्न आले होते जुलै 2024च्या परीक्षेमध्ये. मानवी स्त्री प्रजनन संस्थेची आकृती काढा आणि हे 3 प्रश्न त्यासोबतचे आणि प्रत्येकी 2 उदाहरण द्या. तणाव कमी करणारे छंद, सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे रोग, मोबाईल फोन्सच्या अतिवापरामुळे उद्भवणारे शारीरिक त्रास, सायबर गुन्ह्याच्या कक्षेत येणाऱ्या कृती आणि अल्कोहोल सेवनाने निर्माण होणारे समस्या. ठीक आहे, तर हे 2 प्रश्न महत्वाचे होते. तर बघा, या व्हिडिओमध्ये जेवढे प्रश्न सांगितलेत मी तेवढे तर तुम्हाला कमीत कमी करायचे आहे, जेणेकरून तुम्हाला हे 5 मार्क जे आहेत 5 पैकी 5 मार्क मिळतील. ठीक आहे, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आता दुसरा व्हिडिओ तुम्हाला येईल, त्यामध्ये तुम्हाला मी 2 गुणांचे प्रश्न सांगणार आहे. तोही आवर्जून बघा आणि हा व्हिडिओ आवर्जून बघा आणि प्लीज सबस्क्राईब करा. आपल्याला 1000 टार्गेट पूर्ण करायचं आहे.